नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, 24 डिसेंबर 2023 म्हणजे आजच्या दिवशी 8वीच्या NMMSचा आपल्याला सॅटचा पेपर संपन्न झाला. म्हणजे पेपर 2 शालेय क्षमता चाचणी आपल्याला सॅटचा पेपर म्हणजेच आपण गणिताच्या पेपरची उत्तरसूची बघणार आहोत. चला तर वेळ न दवडता आपण लगेचच उत्तरसूची बघूया. प्रश्न क्रमांक 31 होता, खालील पैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 72 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही, याचा योग्य पर्याय होता पर्याय क्रमांक 2. एक बाजू आणि 4 कोण दिले असता आपल्याला चौकोनची रचना करता येत नाही. मित्रांनो, याचे फक्त आपण आता उत्तर बघत आहोत. याचे स्पष्टीकरण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजेच तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघता येईल. त्याचबरोबर याच उत्तरसूचीवरून, ही संभाव्य उत्तरसूची आहे, यावरून तुमची उत्तरं तुम्ही तपासा की किती बरोबर आले आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांचे उत्तरं चेक करता येईल. त्यानंतर 73 नंबरचा 73 नंबरचा प्रश्न होता, शिरोलंब संपात बिंदू, मध्यका संपात बिंदू आणि कोन दुभाजक संपात बिंदू एकाच रेषेवर कोणत्या त्रिकोणामध्ये असतात, तर तो आहे काटकोन त्रिकोण. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, त्यानंतरचा 74 नंबरचा क्वेश्चन होता, आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि यावर आपल्याला 2 प्रश्न म्हणजे विधानं दिलेली आहेत आणि त्यावरून कोणतं विधान बरोबर होतं, तर 74 नंबरचा जो प्रश्न होता त्याचं योग्य पर्याय होतं दोन्ही विधानं चूक आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा 75 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, तो दिलेला आहे की आपल्याला खरेदीची किंमत काढायला सांगितली पुस्तकाची, तर खरेदीची किंमत आहे ₹400 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. याचे डिटेल स्पष्टीकरण आपण लगेच थोड्या वेळात बघणारच आहोत. त्यानंतर 76 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला अपूर्णांक दिलेत आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या याच्यातील फरक विचारलेला आहे आणि तो डिफरन्स येतो आहे पर्याय क्रमांक 2, 33/64 म्हणजे 33/64. योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 77 नंबरचा प्रश्न होता, आपल्याला कारचा सरासरी ताशी वेग विचारलेला, म्हणजे वेग किती किमीने वाढला असेल हा प्रश्न विचारलेला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 8 किलोमीटरने वाढलेला असेल. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर होतं. त्यानंतर 78 नंबरचा क्वेश्चन बघूया. 78 नंबरचा क्वेश्चन होता, आपल्याला बोडमास रूलनुसार आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व करायचा होता, यांची बेरीज करून त्याचा वर्ग करायचा होता, म्हणजे त्याचा स्क्वेअर करायचा होता आणि त्याचं उत्तर सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर येतं 0.049284. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 79चा क्वेश्चन होता, आपल्याला त्रिकोणाची त्रिज्या विचारली आहे, म्हणजे रेडियस विचारलेला आहे आणि त्या ट्रायंगल म्हणजे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या विचारली आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे 34 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा 80 नंबरचा क्वेश्चन होता, इष्टिका चिती दिलेली आहे आणि आपल्याला त्याची विड्थ म्हणजे जाडी विचारलेली आहे आणि त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सेंटीमीटर 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण लगेचच बघणार आहोत, त्याच्यामुळे चॅनल सोबत राहा, कुठेही जाऊ नका. याचबरोबर आपण असेच 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदयचे आन्सर सीटसुद्धा आपण तशाच बनवून देणार आहोत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 81 आहे, आपल्याला वर्तुळाकृती बाग दिलेली आहे, म्हणजे सर्क्युलर ग्राउंड दिलेलं आहे आणि आपल्याला काय केलेलं आहे, रोडचं एरिया विचारलं आहे, म्हणजे रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे, तर त्या रोडचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया येणार आहे 962.5 962.5 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 1 त्याचं एकदम करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 82 नंबरचा आहे, आपल्याला हे क्यूब रूट सोडवायचा होता, म्हणजेच दिलेली संख्याचा घनमूळ काढायचं आहे आणि हे घनमूळ याचं घनमूळ काय आहे, तर याचा घनमूळ आहे 0.28 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 83 नंबर आहे, आपल्याला
हे समीकरण सोडवायचं होतं आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला याचं योग्य उत्तर जे आहे ते मिळतं आहे 1+1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला बहुपदी दिली आहे, म्हणजे आपल्याला पॉलिनॉमियलचा डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल सोडवून आपल्याला भागाकार केल्यानंतर आपल्याला भागाकार आणि बाकी अनुक्रमे विचारली आहे. आधी भागाकार म्हणजे आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर काढायचं होतं आणि जर ह्याला आपण भाग देऊन उत्तर जर सोडवलं तर त्याचं उत्तर मिळतं 5x - 25 हे भागाकार मिळतो आणि बाकी 0 मिळते म्हणजे रिमाइंडर 0 मिळतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 85 नंबरचा प्रश्न होता. तर हे समीकरण सोडवल्यानंतर म्हणजे यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला एमची किंमत जी आहे ती मिळते 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 86 नंबरचा क्वेश्चन आहे. एका गावातील आपल्याला 20 कुटुंबांचे सदस्यांची संख्या दिली होती आणि आपल्याला त्याचं काय करायचं होतं, मध्य काढायचं म्हणजे मीन काढायचा होता. मीन म्हणजेच एकूण आपली सरासरी येते. तर या दिलेल्या डाट्यावरून आपल्याला मीन मध्य काढायचा होता आणि तो मध्य आहे 3.4 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर होता. त्यानंतर 87 नंबरचा क्वेश्चन पहा. 2 संख्यांचा गुणाकार इतका दिलाय, मसावी दिलेला आहे आणि आपल्याला लसावी काढायचा म्हणजे HCF दिलेला आहे आणि त्याचा LCM काढायचा आहे. तर याचा LCM येतो 37 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अगदी करेक्ट उत्तर होतं. मित्रांनो, तुम्ही मराठी मीडियमचे असू देत, सेमी माध्यमाचे असू देत का इंग्लिश मीडियमचे असू देत, तुम्हाला दोन्ही बाजूला म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही सेमच क्वेश्चन दिले. त्याच्यामुळे प्रत्येक मीडियमच्या प्रश्नाचं उत्तर हे सेमच राहणार आहे. यावरून तुम्ही तुमचे मिळालेले 20 पैकी किती गुण पडतात हे टोटल करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. ही संभाव्य उत्तर सूची मी देत आहे. 88 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. तर आपल्याला दिलेला आहे की तारेची लांबी काढायची आहे. तर ह्यावर आपल्याला तारेची लांबी येते 16 मीटर. तर ते आहे पर्याय क्रमांक याचं तर तारेची लांबी येते 17 सेंटीमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतर 89 नंबरचा आहे. आपल्याला दिलेला आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ याच्यातील फरक काढायचा होता. तर त्याच्यातील फरक हा जो आहे तो येतो 128 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा आपला सॅट पेपरमधला गणिताचा शेवटचा प्रश्न होता 90 नंबरचा. एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू 18 कडा असतील तर त्यांची पृष्ठांची संख्या मोजायची होती. तर तो म्हणजे त्याची पृष्ठांची संख्या म्हणजे तो ऑक्टोगॉन असेल म्हणजे अष्टकोन असेल म्हणजेच त्याचे पृष्ठ किती असतील तर ते 8 पृष्ठ असतील म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे अगदी त्याचं योग्य उत्तर होतं. याप्रमाणे आपण फक्त उत्तर सूची बघितलेली आहे. याचे पूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच मी देत आहे. तर चॅनल सोबत राहा, तुमचे उत्तरं चेक करा, किती मार्क्स मिळाले ते करा आणि तुमच्या मित्रांना पुढे शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्यांची टोटल काढता येतील सॅट आणि मॅट दोन्ही पेपरचे. जर तुम्ही सॅट पेपरची उत्तर की बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही तो पेपर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. चला तर आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पूर्ण स्पष्टीकरणांसह.